अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यताः. अर्जुन म्हणतो, अरे रे, आम्ही किती मोठं पाप करायला निघालो आहोत. केवळ राज्यसुखाच्या लोभापोटी आम्ही स्वतःच्या स्वकीयांचा वध करण्यास सिद्ध झालो आहोत. म्हणजेच अर्जुनाला अचानक जाणवतं की फक्त सत्तेच्या, भौतिक सुखाच्या आणि राज्याच्या मोहापायी तो स्वतःच्या नातलगांविरुद्ध शस्त्र उचलतो आहे. हे त्याला एक प्रकारच्या आत्मग्लानीचं भान होतं. केवळ लाभाच्या हव्यासामुळे माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि आपल्या लोकांवरही अन्याय करू शकतो. म्हणजेच लोभ माणसाला अंध करतो. हा बोध आपल्याला ह्याच्यातून मिळतो. पैसा, पद, मालमत्ता यासाठी कुटुंबात भांडणं करणं ही अधोगतीची पायरी आहे. म्हणजे स्वजनांवर अन्याय हे सर्वात मोठं पाप आहे. बाह्य सुखासाठी लढणारा कधीही शांत होत नाही. खरी शांती ही मोह सोडण्यात आहे. सुख लोभाने नाही तर संतोषाने मिळतं, ही शिकवण यातून आपल्याला मिळू शकते. राजसुख, पैसा, पद हे तात्पुरतं आहे, पण आप्तस्वकीयांचं प्रेम आणि नातं कायमचं असतं. कोणतीही कृती करण्यापूर्वी तिचा नैतिक, सामाजिक परिणाम काय होईल हे पाहणं आवश्यक आहे. म्हणजेच स्वतःच्या कृतीबद्दल नेहमी जागरूक राहणं अतिशय गरजेचं आहे. जर कृती फक्त स्वतःच्या लोभासाठी असेल आणि त्यातून इतरांना दुःख होणार असेल तर ते अधर्म आहे. म्हणजेच स्वार्थाने केलेलं कृत्य पाप ठरतं. जसं अर्जुनाला युद्धाच्या क्षणी भान आलं तसं आपणही स्वतःच्या कृतीवर वेळोवेळी विचार केला पाहिजे. याचाच अर्थ आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. श्री कृष्णार्पणमस्तू.